मित्र हो, नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू राष्ट्राचं स्वप्न सर्वसामान्य माणसाच्या मनावर लादून तसा एक भ्रम तयार करून सतत वाढत जाणारं संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तो जगातला एक मोठा संघटनाचा भाग आहे, याविषयी कुणालाही शंका नाही. सर्वात जास्त सदस्य संघाचे आहेत, याविषयी कुणाला शंका नाही. संघाच्या शाखा उपशाखा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी करणारं संघटन हे त्याच्याकडे सर्वात जास्त आहे, हे पण वेगळं सांगण्याची गरज नाही. संघाचे कार्यकर्ते डेडिकेटेड असतात, हे पण सांगण्याची आवश्यकता नाही. आणि सतत विस्तारत जाणारा, समाजावर आपली सावली लांब लांब करणारा हा RSS आहे. या RSSची आता 100री चालू आहे, शताब्दी चालू आहे. आणि गेल्या 2-3 वर्षापासून, विशेषतः 2014मध्ये संघाची सत्ता आल्यापासून, संघाची सत्ता म्हणजे भाजपची सत्ता आणि भाजप म्हणजे संघाचं अपत्य, म्हणजे संघाची सत्ता आल्यापासून भारताला हिंदू राष्ट्र करण्याचं स्वप्न सातत्याने मांडलं जात आहे. त्याच्या काही तारखा पण दिल्या गेल्या होत्या. अमुक अमुक साली हिंदू राष्ट्र जन्माला येईल. त्या तारखा चुकल्या, पण त्यांनी काही ते स्वप्न सोडलेलं नाही आहे. हिंदू राष्ट्राकडे आपण जाणार, हे ते सांगतायत. आता हिंदू राष्ट्राकडे जाणार हे सांगताना या हिंदू समाजामध्ये असलेल्या 4000 जातींचं काय होणार, ज्या रात्रंदिवस हजारो वर्षे विषमतेचा बळी ठरलेल्या ह्या जाती आहेत. तिथून फक्त विषमताच तयार होते. त्यांचं काय होणार हे कोणी सांगितलेलं नाही. संघाशी संबंधित असलेले काही लोक, साधुसंत, काही संघटना, याही 2014पासून आता संविधान संपणार आणि मनुस्मृती येणार हे उघडपणे सांगतायत. आणि 2-4 वर्षापूर्वी तर दिल्लीतल्या जंतर मंतर चौकामध्ये काही कडव्या हिंदुत्ववादी संघटनाने संविधानाची होळीच केलेली आहे. आता हा महाकाय असलेला संघ, त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची नोंदणीच सरकार दरबारी कुठेही नाही आहे. हा 100 वर्षापासून लोकांना पडलेला एक प्रश्न आहे. त्याच्या आर्थिक व्यवहाराबाबतीमध्ये प्रचंड गुप्तता असते. ते काय इन्कम टॅक्स भरत नाहीत, ते काय बाकी कर भरत नाहीत, त्यांचा काय ऑडिट रिपोर्ट नसतो, त्यांच्या मागं कोणत्या यंत्रणा लागत नसतात. हे कसं काय चाललं, हाही प्रश्न आहे. हे प्रश्न अनेक वेळा उपस्थित झाले, नाही असं नाही. पण अनेक वेळा या प्रश्नांची उत्तरं जी दिली गेली ती नेहमीच न पटणारी आहेत. असाच प्रश्न 8-10 दिवसापूर्वी कर्नाटक राज्याचे गृहमंत्री असलेल्या प्रियांक खरगे यांनी उपस्थित केला. अतिशय नम्रपणे त्यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याच्यात द्वेष नाही, भांडण नाही, राग नाही, वाद युक्तिवाद नाही आहेत. त्यांनी एकच प्रश्न उपस्थित केला, आपलं एवढं मोठं भारी संघटन आहे, तिची नोंदणी का होत नाही? आपलं एवढं मोठं भारी संघटन आहे, लाखो कोट्यावधी स्वयंसेवक आहेत, आर्थिक उलाढाल पण होते, त्याच्या नोंदी का नाहीत? त्याचा हिसाब किताब का नाही? तो केला तर अधिक पारदर्शकपणा येईल. आता संघाची एक नीती अशी आहे की ते अशा प्रश्नांच्याकडे मुळातच तुच्छतावादी दृष्टिकोनातून पाहतात. ते प्रश्न ऐकायचेच नाहीत, त्याचे उत्तरच द्यायचे नाही, त्याची दखलच घ्यायची नाही. हाती चले आपने चाल. कोण काय ओरडते, कोण काय बोंबलते, ह्याच्याशी आपला काही संबंध नाही, अशी संघाची एक नीती आहे. ती यावेळेला वापरली गेली नाही. तर सरसंघचालक असलेल्या भागवत याने
खरगेंचं नाव न घेता त्यांनी उपस्थित केलेल्या काही विषयांवर भाष्य केलं. ते भाष्य मोठं मजेशीर आहे, अतार्किक आहे. ते म्हणाले, आम्ही सरकारकडे काय मागतच नाही, त्यामुळं आम्हाला नोंदणी करायची गरजच काय. आणि आमच्याकडे सरकारने कधी आग्रह पण धरलेला नाही. आम्ही कोण आहोत ह्याचा एक प्रस्ताव सरकारकडे आहे, त्याच्यावर सरकारचा आक्षेप नाही आहे. नोंदणी का करायची? आम्ही पारदर्शीच आहोत. गल्लीबोळात आपले लोक दिसतात, स्वयंसेवक. त्यामुळं आम्ही जे आहोत ते नोंदणीकृतच आहोत असं त्याचा अर्थ आहे. आम्ही काही वेगळी नोंदणी करणार नाही. असं सांगत सांगत ते पुढे म्हणाले की देशात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांची नोंदणी नाही. हिंदू धर्माची कुठे नोंदणी आहे? आता ही जी उत्तरं आहेत, या उत्तराचा प्रतिवाद सुरू आहे. आणखीन एक प्रश्न होता की संघाच्या शाखा आपल्या कार्यक्रमासाठी, संचलनासाठी, एकत्र येण्यासाठी त्या त्या ठिकाणी सरकारची परवानगी घेतात का? कारण परवानगी घेतल्याशिवाय कुणाला कसलाच कार्यक्रम करता येत नाही. मग हे परवानगी पण घेत नाहीत. हे शासकीय जागेवरच संचलन करतात. हे संचलनासाठी काट्या बाळगतात. मग एक प्रश्न असा उपस्थित झाला की काट्या बाळगणं म्हणजे एका अर्थाने हत्यारच बाळगणं आहे. सौम्य हत्यार आहे, प्राथमिक हत्यार आहे, पूर्व प्राथमिक हत्यार आहे, पण हत्यारच आहे. मग हत्यार बाळगण्याची परवानगी का नाही घेत, असा पण एक प्रश्न तयार झाला. त्याला काय संघाने उत्तर दिलेलं नाही. आता त्यांनी जे उत्तर दिलं, हिंदू धर्माची नोंदणी आहे का? जर भागवताने डॉक्टर बाबासाहेबांनी जातपात तोडक मंडळासाठी लिहिलेल्या भाषणाचं पुस्तक वाचलं असतं तर त्यात त्यांनी 30-32 पानावर एक खुलासा केलेला आहे, एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की हिंदू समाज हा एक भ्रामक कल्पना आहे. ही एक भ्रामक कल्पना आहे. हिंदू धर्म म्हणजे सुद्धा भ्रामक आहे. कारण असा धर्म या देशामध्ये स्थापनच होऊ शकत नाही. तो कधी स्थापन झालेलाच नाही आहे. तो का स्थापन होऊ शकत नाही? ज्या देशामध्ये 4000 जाती असतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जीवन जगणाऱ्या, स्वतःचं संघटन जपून ठेवणाऱ्या, स्वतःचेच कायदे, संस्कृती, परंपरा तयार करणाऱ्या, ह्या 4000 जाती जिवंत असतील तर धर्म तयार होण्याची शक्यताच नसते. मग इथे हिंदू धर्म झाला कसं काय? हा एक भ्रम आहे. हा भ्रम तयार करण्याचं काम काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलं. कारण तो तयार झाला, हिंदू धर्म अस्तित्वातच आला असं आपण सांगितलं तर त्या धर्मामध्ये उच्च जातींना जे स्थान मिळणार आहे त्याच्यावरून खालच्या जातींवर सत्ता गाजवता येते. त्यामुळे हे जातींना विरोध नाही करत. कारण मनुस्मृतीने आणि धर्माच्या कल्पनेने यांना वरिष्ठ स्थान दिलेलं आहे. ते सगळ्याचेच मालक आहेत. ते भूदेव आहेत आणि त्यांना कोणताही प्रश्न विचारता येत नाही, कारण ते मनुस्मृतीने दिलेले अधिकार आहेत. जगात हिंदू धर्माची नोंदणी झाली नसेल तर भागवतांच्याकडे ही जबाबदारी होती की अशा कोणत्या धर्माची जगात नोंदणी झालेली आहे. कारण धर्म हा नोंदणी करणारा विषय नाही आहे. तो एका दीर्घ प्रक्रियेतून जन्माला येतो. त्याची काय जन्माला येण्याची तारीख नसते, त्याची नोंदणीची तारीख नसते. तो वाढत जातो किंवा खंगत पण जातो किंवा नवीन रूपं धारण करून तो जन्माला येतो. ख्रिस्ती धर्माची नोंदणी आहे का? बौद्ध धर्माची नोंदणी आहे का? जैन धर्माची नोंदणी आहे का? इस्लामची नोंदणी आहे का? पारशींची आहे का? शीख धर्माची नोंदणी आहे का? लिंगायत धर्माची नोंदणी आहे का? मग हे भागवत हिंदू धर्माची नोंदणी नाही म्हणून आम्ही नोंदणी करणार नाही असं तर म्हणत नसतील. आणि हे तार्किकदृष्ट्या चुकीचं आहे ना. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ब्रिटिश असताना जन्माला आलो. मग ब्रिटिश असताना फक्त RSS जन्माला आलेले आहे का?
एवढे सगळे राजकीय पक्ष जन्माला आले ब्रिटिश काळात, एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्था जन्माला आल्या, सामाजिक सुधारणा करणाऱ्या संस्था जन्माला आल्या, त्यांची नोंदणी आहे ना. आणि आत्ता तुम्ही ब्रिटिश पूर्व काळात राहत नाही, तुम्ही गुलाम नाही आहेत. आता तुम्ही कायद्याने तयार झालेल्या राष्ट्रामध्ये राहता, तुम्ही लोकशाहीमध्ये राहता. आणि कायदा ही अशी गोष्ट आहे, माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या नोंदी तिकडे असतात. असं कोणी म्हणतं का आम्ही जन्माला आलो आमची नोंद का करायची, आमचा बाप मेला त्याच्या मृत्यूची नोंद का करायची, आमची शेती आहे शेतीची नोंद का करायची. असं कायद्याच्या राज्यामध्ये चालत नाही. आणि हे कायद्याचं राज्य आपण स्वीकारलं आहे ना, लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, स्वातंत्र्य आपण लढून मिळवलेलं आहे. लोकशाहीत कायद्यासमोर सगळे समान असतात. तुम्ही RSS असा नाही तर काँग्रेस असा, तुमच्या जन्माची, तुमच्या हालचालींची, तुमच्या व्यवहारींची, तुमच्या उलाढालीची ही नोंद तुम्ही कुठेतरी ठेवतच असता. त्याचं कारण तुम्ही संविधानाला जबाबदार असता, तुम्ही कायद्याला जबाबदार असता. साधं एखाद्या हजामाचं दुकान जरी उघडायचं असेल, टपरी टाकायचं असेल चौकात, तरी कायद्याने परवानगी लागते. रस्त्यावर बोंबील विकत बसायचं असेल, कायद्याने परवानगी लागते, नाहीतर पिटाळून लावतात तुम्हाला. परवानगी नसताना बसला का तुम्ही. तुम्हाला विनाअनुदानित संस्था काढायची जरी झाली तरी कायद्याची परवानगी लागते. तुम्हाला लग्न करायचं आहे नोंदवावं लागतं, घटस्फोट घ्यायचा आहे नोंदवावं लागतं, पुनर्विवाह करायचा आहे नोंदवावं लागतं, एकटं राहायचं आहे नोंदवावं लागतं. कारण कायद्याच्या राज्यामध्ये ह्या गोष्टी जर पाळल्या नाहीत तर अराजकता येते, लोकशाही खलास होते. तुम्ही कायद्याच्या राज्यात राहता की नाही हे पहिल्यांदा ठरवा. राहता ना तुम्ही, कायद्याच्या राज्याचे फायदे पण घेता ना तुम्ही, मग नोंदवत का नाही तुम्ही. असं काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही कोण स्वतःला मानता. मग कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानता, लोकशाहीपेक्षा श्रेष्ठ मानता, देशापेक्षा श्रेष्ठ मानता. मला वाटतं वर्षानुवर्षे विचारले जाणारे हे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आज ना उद्या तुम्हाला द्यावीच लागतील. कारण तुम्ही पारदर्शक आहात की नाही हे त्यातून स्पष्ट होणार आहे. इथे गंमत अशी आहे की संघाची नोंदणी नाही, पण संघाने जन्माला घातलेल्या सगळ्या लेकरांची नोंदणी आहे. संघाने कामगार सभा जन्माला घातली नोंद आहे, ग्राहक संघटना घातली नोंद आहे, संघाने शैक्षणिक संस्था काढली नोंद आहे, संघाने भाजप जन्माला घातला नोंद आहे. कितीतरी उपक्रम संघाने जे चालू केलेले आहेत त्याची नोंद आहे. म्हणजे इथे लेकरांची नोंद आहे, पण ती जन्माला घालणाऱ्या पालकांची नोंद नाही आहे. हे असं कसं. मला वाटतं संघाने 100 पार करताना तरी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि कधीतरी आपल्या धर्माच्या कल्पनाही स्पष्ट करायला पाहिजेत. सगळ्यांचा DNA सारखेच आहेत असं भागवत म्हणतात, मग सगळ्या जातींना समान दर्जा का नाही. मग अजूनही कोणीतरी शूद्र, अजूनही कोणीतरी BC, अजूनही कोणीतरी OBC, अजूनही कोणीतरी महार, अजूनही कोणीतरी ब्राह्मण. सगळ्यांचं DNA सारखं आहे ना, मग जाती संपवा ना तुम्ही. आता सगळ्यांचा DNA सारखा आहे हे सगळ्यांना हिंदू ठरवण्यासाठी सोपं आहे. सगळेच हिंदू आहेत. मग ह्या 4,000 जाती हिंदू आहेत का. असतील तर ह्या हिंदू धर्मात त्यांना समान दर्जा आहे का. त्यांना आहेत का वेदाचे अधिकार, त्यांना आहेत का शंकराचार्य होण्याचे अधिकार, त्यांना आहेत का पुजारी होण्याचे अधिकार. त्यामुळं लोकांचा भ्रम तयार होईल
असं काही होता कामा नये. खरगेने विचारलेले प्रश्न हे कायद्याच्या चौकटीतलेच आहेत. साधं म्हणणं आहे ना, तुम्ही एवढी मोठी संघटना, तर तुमची नोंदणी का नाही? तुम्ही रोज ॲक्टिव्हिटी करता, सरकारकडे परवानगी का मागत नाही? तुम्ही रोज ॲक्टिव्हिटी करता, सरकारी जागाच का अक्वायर करता त्याला? तुम्हाला जगभरातून प्रचंड निधी येतो आदिवासी कल्याण संघाला. तो गुरुदक्षिणेच्या नावाखाली असतो, तो सामाजिक मदतीच्या नावाखाली असतो, तो कामासाठी असतो, त्याची नोंदच नाही. असं जर इतर व्यक्तींनी केलं लोकशाहीत, तर सगळ्या यंत्रणा त्याच्या मागे लागतात ना. मग त्या येडे असोत नाही तर शिडे असोत. मुद्दा नंबर 1, लोकशाहीमध्ये कुणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसतो. ते RSS असो, ते काँग्रेस असो, कुठला तरी व्यक्ती असो, कुठला तरी भांडवलदार असो, यापैकी कुणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. पण तुम्ही जर श्रेष्ठ असण्याची भावना व्यक्त करत असाल, ते पाळत असाल, तर त्याच्यातून कायदा आणि लोकशाही कमजोर होते. ही कशी लोकशाही मग? एकाला नोंदणीतून मुभा आहे आणि दुसऱ्याला कंपल्सरी आहे. ह्याला लोकशाही नाही म्हणत. आम्ही वेगळे आहोत या भ्रमातच RSSने तिरंग्याला सलाम करायला 70-80 वर्षे लावलेले आहेत. तिरंगाच मान्य नाही. हे मिळालेलं स्वातंत्र्य नाही, अखंड हिंदुस्थान पाहिजे. हे सगळं आता बदलत्या काळामध्ये पटण्यासारखं नाही आहे. त्यामुळं खरगेने जसे प्रश्न विचारले तसेच प्रश्न लोकांच्या मनात यायला पाहिजेत. ते कोण संघटन? ते आमच्यावर सत्ता कसा गाजवतं? ते आम्हाला राष्ट्रप्रेमी बिनराष्ट्रप्रेमी कसं ठरवतं? हे प्रश्न लोकांच्याही मनामध्ये यायला पाहिजे. जेव्हा लोकमताचा रेटा वाढेल तेव्हा संघ या प्रश्नांची खरी खरी उत्तरं देईल आणि तो कायद्याला पण शरण जाईल असं वाटतं. धन्यवाद.